सामन्याला सुरुवात. दुसरा फेरीतील दुसरा सामना. पहिला चेंडू उंचावून या ठिकाणी भरून उचलून फेकलाय सीमारेषे बाहेर. षटकार. पुन्हा एकदा पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. शांताराम नावाजलेला फलंदाज आहे तो. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सलामीचे फलंदाज शांताराम आणि सुरेश. तशीच गोलंदाजी करतोय रामदास. सुंदर फटका. पुन्हा एकदा उलटा चेंडू या ठिकाणी, पण खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानावं लागतंय. एकच धाव. धाव संख्या होती ती 8. 3 चेंडू 8 धावा. अव्वळखेड आणि वैतरणा या संघामध्ये जो संघ विजयी होईल, तो संघ फायनल मध्ये जाईल. त्यांचा मॅच लकी स्टार कोचाळे यांच्या सोबत होईल. आणि रनआउट झाला या ठिकाणी सुरेश. काही लक्ष नव्हतं. कडी बाद होतोय सुरेश. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. चेंडू येतो सीमारेषा बाहेर आणि या ठिकाणी झेल घेतलाय एसटी रक्षकने. सुंदर झेल या ठिकाणी. सलामीचे फलंदाज बॅक टू बॅक दोन्ही एक ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी बघायला मिळाले. आपले बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. पुढचा फलंदाज शांतारामची जागा सांभाळताना संतोष. हल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल संतोष. 2 बाद 8 धावा. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. सुंदर खेळ चालला या ठिकाणी. खूपच शांततेत चाललेला खेळ. वैतरणा 11 वर्सेस शिवसंघर्ष अवळखेड. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. षटक संपतोय पंचांचा इशारा. एक षटक संपल्यानंतर 2 बाद 8 धावा. सॉरी 9. दोन बाद 9. पुढील गोलंदाज
रोहित गोलंदाजी करतोय तो रोहित हलकासा प्लेट बघूया. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी परत आहे की नाही. एकच धाव समाधान मानावं लागतंय वैतरणा 11 संघाला. गोलंदाजी करतोय तो अवळखेड संघाचा गोलंदाज रोहित. रोहितचा पुढचा चेंडू सामना करेल संतोष. स्ट्राईकला येतो संतोष. वैतरणा 11 संघाचा गोलंदाज. सुंदर फाटका या ठिकाणी बघूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी परत आहे आणि दुसरी धाव पूर्ण होती की काय. 2 धावा. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात वर. धावसंख्या होती ती 12. रोहित सुंदर गोलंदाजी करताना 2 चेंडू 3 धावा खर्च केला. रोहितचा पुढचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा संतोष. उंचावर मारण्याचा प्रयत्न बघूया किती धाव मिळतात. काहीसा मिसफील्ड त्या ठिकाणी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. बघूया फायनल साठी कोणता संघ क्वालिफाय होतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. रोहित गोलंदाजी मार्ग होती. सामना करतोय नामदेव. हलकासा कटवलेला चेंडू. पुन्हा एकदा एक धाव समाधान मानावं लागते की काय. सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी त्या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला या दोन्ही संघाकडनं. दुसऱ्या षटकातील सेकंडला चेंडू सामना करेल संतोष. उंचावून मारलेला चेंडू झेल सुटलाय. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. 15. दोन बाद 15. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुंदर फाटका त्या ठिकाणी बघूया. यष्टीरक्षक त्या ठिकाणी हजर आहे. काहीसा चकून चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. 4 धावा. दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 19. 2 बाद 19 धावसंख्या झाली ती वैतरणा 11 संघाची. 2 बाद 19. पुढील गोलंदाज कैलास. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय तो कैलास. सामना करेल संतोष. आपल्या संघासाठी काय करतोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न. हलकासा कट लागलाय. काहीसा मिसफील्ड त्या ठिकाणी. एकच धाव. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. नामदेव सुंदर असा फलंदाज आहे नामदेव. बघूया चांगला फटका.
एकच धाव. कैलाचा पुढचा चेंडू संतोषसाठी उंचावून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हलकासा स्प्लेट. दुसऱ्या धावासाठी परत आहे. मला वाटतं तिसरी बी धाव काढताय की काय. दोनच धावा. अजून या षटकातले काही चेंडू शेष. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना गोलंदाजी करता येते आवळखेडे संघाचे गोलंदाज कैलास. निर्धार चेंडू. एक धाव नक्कीच. खूपच चांगली गोलंदाजी आतापर्यंत. कुठलाही चौकार षटकार या ठिकाणी बघायला मिळाला नाही अजून. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 2 बाद 24 धावा झाल्यात. नामदेव स्ट्राइक वरती. बघूया चौकार मारतो की षटकार. चौकार षटकार मारण्यात माहिर असा नामदेव. सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. या 6 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. पंचांचा इशारा षटकार आणि षटक संपताय. धावसंख्या होते ती 30. 2 बाद 30 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आवळखेडे संघ. गोलंदाज उल्हास. उल्हासचा पहिला चेंडू. सामना करेल संतोष. सुंदर फटका या ठिकाणी उंचावून गेलाय. मला वाटतं नक्कीच षटकार असेल. 6 धावा. आता मात्र या ठिकाणी आक्रमक फलंदाजी करताना वैतरणा विलियम्स संघाचे फलंदाज नामदेव आणि संतोष. अजूनही 2 सिक्स मारल्या सचिन भाऊ यांच्याकडनं. वैतरणाच टीमला नाश्त्याची सोय होईल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि हलकासा कटवलेला चेंडू. बघूया नो मॅन्स लँड मध्ये किती धावा मिळतात. दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावासाठी परत आहे की काय. आणि 2च धावा. धावसंख्या होते ती 38. सुंदर या ठिकाणी धावफलक चालू आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना अजून या षटकातले काही चेंडू शेष. सामना करतोय संतोष. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट. बघूया आता नक्की या ठिकाणी किती धाव मिळतात. 1 धाव पूर्ण होते. काहीसा मिसफील्ड आणि एकच धाव. काहीचा मिसफील्ड झाला होता पण एकच धाव घेतली. हॅलो. पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याला सुरुवात. दुसऱ्या धावासाठी परत आहे आणि दुसरी बी धाव पूर्ण.
या दोन चेंडू जर सिक्स मारलेस तर सागर भाऊ आणि नामदेव पुन्हा एकदा या ठिकाणी भेट झालाय. धावसंख्या होती ती 42. 2 बाद 42. विकेट. वाईट चेंडू. अवंतराची एक धाव. पुढील फलंदाज विनायक. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर खूप लांब. या ठिकाणी या 6 धावेनी धावसंख्यात वाढ होते. जबरदस्त फटका म्हणता येईल. आणि धावसंख्या झाली ती वैतरणा 11 संघाची 49. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 49. शिवसंघर्ष आवळखेड संघाला विजयासाठी 50 धावांचं आव्हान ठेवलंय वैतरणा 11 संघाने. हॅलो. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. वैतरणा 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी झाली. टॉस जिंकून या ठिकाणी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि एकूण 50 धाव फलकावर लावल्यात. शिवसंघर्ष आवळखेड संघाला विजय लक्ष ठेवलंय ते 50 धावांचं. सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात जाताना रोहित. चालू असणारा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळवला जातोय वैतरणा वर्सेस शिवसंघर्ष आवळखेड. आवळखेड संघाकडनं सलामीची जोडी या ठिकाणी छोटे मिया बडे मिया मैदानावरती. चंद्रकांत वैतरणा 11 संघाकडनं गोलंदाजी करतोय. रोहित. सुंदर फटका. जबरदस्त फटका या ठिकाणी उल्हासचा. दोघं सख्खे भाऊ या ठिकाणी मैदानावर उतरले. बडे मिया छोटे मिया. जो स्ट्राईकला आहे तो मोठा भाऊ आहे, तो नॉन स्ट्राईकला आहे तो छोटा.
आवळखेडचे जबरदस्त फलंदाज चौकार षटकार मारण्यात माहिर असे दोघं भाऊ या ठिकाणी मैदानावरती खेळत आहे. उल्हास आणि रोहित सलामीची जोडी या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 7. चौकार षटकार मारण्यात असे माहिर रोहित आणि उल्हास. पुन्हा एकदा नो चेंडू पंचांचा इशारा. फ्रीचा चान्स राहील. धावसंख्या होती ती 8. शिवसंघर्ष आवळखेड संघाला विजय लक्ष आहे ते 50 धावांचं. उभ्या संघ चौकार षटकार किती मारताय. फ्रीचा चान्स. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. निर्धार चेंडू. सुंदर गोलंदाजी चंद्रकांतची. सलामीचे फलंदाज आहे ते जबरदस्त फलंदाज उल्हास आणि रोहित. स्ट्राईकला येतो उल्हास. गोलंदाजी करतोय तो चंद्रकांत. आता मात्र पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. बीट केलाय काहीसा चकवताना चंद्रकांत उल्हासला. तीन चेंडू आणि 8 धावा झाल्यात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. कसा जोरदार अपील. 4 चेंडू 8 धावा. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. आणि सुंदर पंचगिरी या ठिकाणी. अंकुश आणि मनोज नावाजलेले पंच सकाळच्या 17 पासून ग्राउंड मध्ये उभे आहेत. अंकुश आणि मनोज. सुंदर पंचगिरी. जबरदस्त फटका मानता येईल. आता मात्र गॅप मध्ये टाकला होता आणि एसटी रक्षक त्या ठिकाणी हजर आहे. 1च धाव. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईकला आहे तो रोहित. पहिला चेंडू खेळेल रोहित. बघूया उल्हासचा छोटा बंधू वरती. आता बघूया काय करतो आपल्या संघासाठी. पुढे मी छोटे या मैदानावरती चांगली फलंदाजी जर झाली तर लवकरात लवकर मॅच या ठिकाणी विन होईल असं वाटतंय. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी कोणी या ठिकाणी एसटी रक्षक नाही. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. स्टेट मारला होता चेंडू. सुंदर फटका होता. 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती 13. बिनबाद 13. चला शतरक्षण लावूनच घ्यायचंय. 1 षटक संपल्यानंतर पॉवर प्ले संपतोय याची दक्षता घ्यायची. होल चालू असणारा सामना वैतरणा 11 वर्सेस शिवसंघर्ष आवळखेड. या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. गोलंदाजी करतोय नामदेव. सामना करेल उल्हास. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय उल्हास. चौकार षटकार मारण्यात असा माहिर आवळखेड संघाचा फलंदाज. नामदेवचा पहिला चेंडू उल्हास साठी. सुंदर फटका. गॅप मध्ये टाकलेला चेंडू उंचावून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. जबरदस्त फलंदाजी. नावाप्रमाणे खेळी खेळतोय उल्हास. जोपर्यंत ही जोडी मैदानावरती तोपर्यंत सांगता येत नाही कधी बी सामना विन होऊ शकतोय. धावसंख्या होते ती 19. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. आवळखेडचे फलंदाज उल्हास आणि रोहित. सुंदर प्लेटमॅन. खूपच शांततेत चाललेला हा खेळ. कुठली घाई न करता चालू असणारा सामना आवळखेड वर्सेस वैतरणा.
दोन्ही फलंदाज खूप शांतपणे खेळताना या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी गॅप मध्ये टाकला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी परत आहे की नाही. काहीच गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि चोरटी धाव मानता येईल. 3 धावा घेतल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मानता येईल. सुंदर रनिंग. धावसंख्या होती ती बिनबाद 22. एक 1.3 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. 22 धावा आहे या ठिकाणी धाव फलकावर. झपाट्याने या ठिकाणी धाव फलक या ठिकाणी वाढत आहे. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईकला रोहित. एक चेंडू 4 धावा झाल्यात रोहितच्या. पुढील चेंडू नामदेवचा सामना करेल रोहित. 3 चेंडू आणि 9 धावा खर्च केल्यात नामदेवने. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना वैतरणा संघाकडनं गोलंदाजी करतोय तो नामदेव. तसंच सलामी वीर फलंदाज रोहित उंचावून मारण्याचा प्रयत्न. बीट केलाय. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू. सेकंडला चेंडू असेल या षटकातील. नामदेवचा पुढचा चेंडू. सुंदर फटका. गॅप मध्ये टाकलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावासाठी परत आहे आणि 2 धावा नक्कीच पूर्ण. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या ठिकाणी. रोहित आणि उल्हास. धावसंख्या होते ती 24. बिनबाद 24 धावा. दुसऱ्या फेरीतील दोन्ही सामने बघण्यासारखे सामने झाले. पुन्हा एकदा हलकासा कट लागलेला चेंडू. आता मात्र नक्की विकेट किपर पाठीमागे जातोय. 4 धावा नक्कीच मिळतील या ठिकाणी. पंचांचा इशारा षटक संपतय. या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वर. धावसंख्या होती ती 28. बिनबाद 28. सुंदर फलंदाजी. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावरती. अजूनही 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज विजयासाठी. हॅलो. पुढील गोलंदाज सुरेश. सामना करतोय उल्हास. पुढील गोलंदाज वाईट चेंडू. अवंतर 1 धाव मिळते. अजूनही 12 चेंडू 21 धावा. वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय सुरेश. संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. सामना करतोय उल्हास. सुंदर फटका. उडवलाय आता ग्राउंडच्या बाहेर. षटकार जातोय. जबरदस्त फलंदाज या ठिकाणी उल्हास आणि रोहित. बडे मिया छोटे मिया अजूनही मैदानावरती या ठिकाणी आक्रमक फलंदाजी करताना. धावसंख्या झाली ती 35. बिनबाद 35. सलामी बीर अजूनही मैदानावरती. 10 चेंडू 22 धावांवर खेळतोय उल्हास. सुंदर फलंदाजी आतापर्यंत. 4 चेंडू 10 धावा. रोहित. सुरेशचा पुढचा चेंडू. सामना करेल उल्हास. घातक फलंदाज आहे तो. कधी कोणत्या साईडला फटका मारेल समजणार नाही.
आवळखेड संघाचा फलंदाज आहे तो चौकार षटकार मारण्यात माहेर. खूप शांतपणे खेळी खेळतात दोघं बी भाऊ. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना गोलंदाजी करतोय वैतरणा 11 संघाचा सुरेश. सुंदर फटका उंच गेलाय, त्या ठिकाणी झेल होतोय की नाही, आणि का या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू, कुठलाही यष्टीरक्षक नव्हता त्या ठिकाणी, आणि बॉल हवेत असताना 2 धावा पूर्ण केल्यात रोहितने आणि उल्हासने. धावसंख्या झाली 30-37. अजून या षटकातील काही चेंडू शेष. दोन मोठे फटके लावले तर काही होऊ शकते. सुंदर गोलंदाजी. 9 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी आवळखेड संघाला. 9 चेंडू 13 धावा लागतायत. जबरदस्त फलंदाजी. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावरती. पुन्हा उंचावर मारले चेंडू. यष्टीरक्षक त्या ठिकाणी हजर आहे की नाही बघूया, आणि काहीसा झेल सुटलाय. खूप उंच गेला होता, पण त्या बॉलच्या खाली कुठला यष्टीरक्षक पोहोचू शकला नाही. झेल सुटून आणि 2 धावा पूर्ण केल्यात आवळखेड संघाचे फलंदाज उल्हास. अजूनही 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. बघूया या मॅच मध्ये उल्हास या 2 चेंडू मध्ये मॅच संपवते की काय. हलकासा स्प्लेट. दुसऱ्या धावासाठी परततोय, पण एक धाव समाधान मानावं लागल. धावसंख्या होती ती बिनवाद 40. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुरेशचा सामना करेल रोहित. या क्षेत्रामध्ये रोहितला खूप कमी चान्स मिळालाय, पण बघूया काय करतोय. जबरदस्त फटका मानता येईल. चेंडू जातोय सीमारेषेकडे. बघूया झेल होतोय की षटकार. 6 धावा. या 6 धावेने खूप जवळ आणून ठेवलाय हा मॅच रोहितने. सलामीवीर दोन्ही फलंदाज. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज. जबरदस्त मॅच या ठिकाणी. रोमांचक असा सामना बघायला मिळतोय आपल्याला. वैतरणा 11 वर्सेस शिवसंघर्ष आवळखेड. 50 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ. सलामीवीर अजूनही मैदानावरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुंदर फटका. घुटणे टेक. सिक्सर. विजय झालाय आवळखेड संघ. घुटणे टेक फटका. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी. सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी सामना विजय करून आणलाय. बडे मिया छोटे मिया उल्हास आणि रोहित नावाजलेले फलंदाज आवळखेड संघाचे. कमिटीचे प्लेयर बॉल घेऊन यायचा आहे. आजूबाजूला कुठे बॉल असल. मॅन ऑफ द मॅच उल्हास. जबरदस्त फलंदाजी म्हणता येईल उल्हासची.